नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, त्यांना आता मोठा एक दिलासा मिळालेला आहे. कारण 2 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आलेला आहे, म्हणजे जी.आर. काढण्यात आलेला आहे. आणि त्या जी.आरमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, की ज्याही भगिनींना जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्या भगिनींना 24 तासाच्या आत म्हणजे जवळपास 1 ते 2 दिवसामध्ये जून महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे जून महिना संपून गेला तरी बऱ्याच जणींना या योजनेचा हप्ता मिळालेला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा सुरू होती. पण आता तो निधी मंजूर करण्यात आला असून शासनाने त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून तो विभागाकडे वितरित केला आहे. म्हणजे आता सगळ्या पात्र महिलांना लवकरच 1,500 रुपयाचा त्यांचा जो हप्ता शिल्लक होता तो हप्ता मिळणार आहे. त्याच्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता या 1,500 मध्ये त्यांना घरखर्च चालवायला, औषधं घ्यायला, किराणा आणायला थोडाफार तरी हातभार लागणार आहे. या योजनेचा उद्देश सुद्धा तोच आहे, की महिलांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात तरी सुधारली पाहिजे. आता ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खास करून महिलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम बनवणे, त्यांचं आरोग्य आणि पोषण सुधारणं आणि कुटुंबात त्यांची भूमिका अधिक बळकट करणे. आता राज्यातल्या 21 ते 65 वर्ष वयोगटाच्या महिलांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळत आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट पैसा जमा होतोय. त्यामुळे कुठेही अर्ज करायला किंवा कार्यालयात चक्रा माराव्या लागत नाही. प्रत्येक महिन्यात 1,500 रुपये मिळतात. हे पैसे दर महिन्याच्या ठराविक तारखेला दिले जातात. पण जून महिन्याच्या हप्त्याला थोडा उशीर झाला. त्यासाठी शासनाने आता 2 जुलै 2025 रोजी नव्याने निधी वितरित करण्याचा आदेश दिला आहे. सुमारे 410 कोटी रुपये इतका मोठा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या योजनेसंदर्भात 2 जुलै 2025ला महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाचा जी.आर. जारी करण्यात आला आणि या जी.आर.मध्येच महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, की योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजे या योजनेअंतर्गत जोही निधी वितरित करायचा आहे त्यासंबंधी हा महत्त्वाचा जी.आर. आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच जी.आर. संबंधी सगळी माहिती ही डिटेलमध्ये घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी.आर. महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत काढलेला आहे आणि या जी.आर.ची जी तारीख आहे ती आहे 2 जुलै 2025. म्हणजे 2 जुलै 2025ला हा जी.आर. जारी करण्यात आला. आता या जी.आर.मध्ये काही महत्त्वाच्या आणि ठळक गोष्टी दिलेल्या आहेत. त्या कोणत्या? तर या जी.आर.ची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपल्याला काही महत्त्वाचे उद्देश सांगते. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आणि ही योजना 21 ते 65 वर्ष या वयोगटातील स्त्रियांसाठी आहे. या योजनेमध्ये कुटुंबातील एका महिलेला लाभ घेता येणार आहे. म्हणजे एका महिलेलाच दर महिन्याला 1,500 रुपयाचा निधी मिळणार आहे. त्यानंतर या जी.आर.मध्ये दिलेला आहे, सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात 3,960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर 410.30 कोटी इतका निधी या विभागात उपलब्ध करून दिला आहे. सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. शासन निर्णयामध्ये सरकारकडून सांगण्यात आला आहे, की 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 3,960 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. आता पहा, या ठिकाणी स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेही लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळण्यासाठी सरकारने 3,960 कोटीचा निधी जो आहे तो त्याच्या अर्थसंकल्पात मंजूर केलेला आहे आणि त्यापैकी 410 कोटी रुपयाचं वितरण आता सरकार करणार आहे. तुमच्यापैकी बहुतेक भगिनींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, तरी या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण सरकारने तरतूद केलेली आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता हा 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण
या आजच्या व्हिडिओमध्ये सरकारने माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात कोणती अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे आणि त्यासोबत जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने किती रकमेची तरतूद केलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती घेतली। यामुळे आपण आता खात्रीने म्हणू शकतो की येत्या 24 तासात सगळ्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा होतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचं हास्य फुलेल। मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल। ज्यांच्या मनात जूनच्या हप्त्याविषयी शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झालेलं नक्कीच दिसेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।